हॅलो फ्रेंड्स, हाय, मी कोमल. आज आम्ही कुठं निघालो होतो हे मी शॉर्ट व्हिडिओ तर सांगितलंच आहे, पण तरी एकदा लॉंग व्हिडिओ त्याच्यासाठीच बनवला आहे. लॉंग व्हिडिओ बनवायचं कारण सांगते. सगळ्यात आधी तर आम्ही शेगावला नेहमी जातो आणि आमच्या मोठ्या काकू आहे, त्यांना पण खूप दिवसापासून शेगावला दर्शनाला जायचं होतं, पण मग त्यांना माहीत नव्हतं तिथं जायचं कसं, थांबायचं कसं. म्हणून मग एकदा आम्ही त्यांना दर्शनाला घेऊन गेलो आणि त्यांचं दर्शन झालं. तसंच त्याच्यानंतर 1-2 महिन्यानंतर अशी घटना घडली की आमच्या शेजारच्या काकू पण आहे, त्यांना पण दर्शनाला जायचं होतं. आपल्या गावापासून थोडं दूर असल्यामुळं तिथे राहण्याची सोय कशी आहे काय हे तर काही माहीत नव्हतं. आम्हाला माहिती असल्यामुळे आम्ही त्यांना सांगितलं, ते तशा प्रकारे गेले आणि छान त्यांची ट्रिप झाली. म्हणून मग मी विचार केला की तिथं राहायचं कसं, जायचं कसं, हे तर एकदम सोपं आहे, हे तर माहितीच आहे आपल्याला. म्हणून मग त्याचा एक लॉंग व्हिडिओ पण बनवू, म्हणजे ज्यांना कोणाला जायचं असेल त्यांना जाण्यासाठी अगदी सोपं होईल. त्यासाठी आम्ही 1 दिवस मुक्कामी थांबणार होतो तिथं. म्हणून मग सर्वात आधी पिल्लूला थोडं बरं नव्हतं, म्हणजे त्याला सारखी सर्दी आणि ताप थोडा येतच राहतो, थोडंही वातावरण चेंज झालं की. त्याच्यामुळं बऱ्याच वेळेस झालेलं असं आहे की आमचे वेळेवर सुद्धा बरेच प्लॅन कॅन्सल झालेले. म्हणून मग यावेळेस म्हटलं ठीक आहे, काही होत नाही, थोडंफार नाही बरं तर औषधं वगैरे घेऊन निघू. त्यासाठी सर्वात आधी त्याचं मी औषधं पॅक केले तापेचं, आणि ते औषध घेतलं आणि आम्ही निघालो. 1-2 ड्रेस घेतले होते फक्त आम्ही, कारण एकच दिवस मुक्काम करायचं होता. आहोंना काही जास्त सुट्ट्या नव्हत्या, तिथं 3 दिवस राहता येतं मिनिमम. तर मग एवढे दिवस तर काही नाही, एक मुक्काम केला ज्या दिवशी गेला तो, आणि दुसऱ्या दिवशी रात्री आम्ही निघालो होतो. म्हणजे मग बराच वेळ तिथं आम्ही स्पेंड करणार होतो. 2दा दर्शन वगैरे पण होतं तिथं, जर ठरवलं व्यवस्थित करायचं तर. वाटेत मम्मी पण आम्हाला जॉईन होणार होती, त्यामुळे मग आम्ही घरापासून पैस तिथून चाललो होतो मम्मी येईपर्यंत. मस्त छान शेजारच्या नानीच्या गुलाबाच्या झाडाला जे फुलं होते ते घेतले, केसात लावले आणि निघालो. मग मम्मी पण जॉईन झाली आणि चिकलठाणापासून ते आम्ही सिडकोपर्यंत ऑटोनी गेलो आणि तिथून आम्ही लालपरीने जाणार होतो खामगावपर्यंत. खामगाव ते शेगाव काही जास्त अंतर नाही, म्हणून मग तिथून ऑटोनी किंवा दुसऱ्या बस पकडून जाऊ शकतो. शेगाव बस डायरेक्ट संभाजीनगर टू शेगाव बस कमीत कमी म्हणजे सकाळी असते आणि नंतर दुपारी आणि रात्री अशा 2-3च बस असतात. पण मग संभाजीनगर टू खामगाव या भरपूर बस आहे, म्हणजे अगदी अर्धा तासाला म्हटलं तरी काही हरकत नाही. आणि तिथून दुसरी बसला भेटायला पण काही जास्त प्रॉब्लेम नाही आहे. म्हणून खामगावलाच आम्ही खामगाव बसमध्ये बसलो आणि प्रवास सुरू झाला. त्यानंतर बसमध्ये चढल्यानंतरच मला एवढा छान अनुभव आला, तो तुम्हाला सांगते की ऑलरेडी आम्हाला अर्धा तास ते पाऊण तास मम्मीमुळे थोडा उशीर झाला होता. तिला नैवेद्य वगैरे बनवून घ्यायचं होतं आणि कुठं जायचं म्हटलं कितीही काही केलं तरी थोडंसं उशीर होतोच. म्हणजे आमचं टार्गेट होतं की आम्ही सकाळी 6 वाजता घरातून निघायचं आणि तिथं मग 6-7 तास लागतात पोचायला. बसच्या हिशोबाने 6 तास तर लागतातच, पण जास्त वेळ जर बस थांबली, कुठं जास्त मोठा ब्रेक वगैरे झाला तर मग 1-1.5 तास वाढतो. मग आम्ही ठरवलं होतं की लवकरात लवकर जायचं, 6 वाजता निघायचं. तर आम्हाला 6:30 पावणे 7 झाले होते निघायला. म्हणून मग आम्ही जी बस भेटेल सगळ्यात पहिले लागल तिच्यातच बसलो. मग त्या बसमध्ये नेमकं झालं असं की गर्दी थोडी जास्त होती, मग जागा नव्हती प्रत्येकाला. मम्मीला जागा भेटली समोर आणि माझ्यासाठी नव्हती, मी उभी होते. मग सगळ्यात लास्टला मी गेले की ज्या बसमध्ये सगळ्यात लास्टला 5 सीट होते, तर इकडून 2 काका, एक मावशी आणि काका असे बसले होते. मध्ये सेंटरला जे सीट होतं तिथं एक छोटी दिदी बसलेली होती, जी की 3री-4थीला असेल. मग मम्मीने मला समोरून आवाज दिला की बसून घे त्या सीटवर, त्या दिदीला थोडंसं सरकायला लाव आणि तिथं बसून घे. तर मला ते काही योग्य वाटलं नाही, तर मग मी मम्मीला आवाज देऊन म्हटले की नको, मी राहते उभी, बसू दे तिला, त्यांनी तिचं तिकीट फाडलं असन. हा शब्द जेव्हा मी बोलले तेव्हा तो 1-2 सीट सोडून एक काकू बसलेल्या होत्या, तर त्यांनी तो शब्द ऐकला माझा. मी तसं म्हणताच त्या लगेच बोलल्या की मग काय होतं म्हणे, तिकीट फाडलं असेल तर, लहान तर आहे म्हणे ती, एक काम कर, तिला इकडं दे म्हणे माझ्याकडं, मी तिला माझ्या मांडीवर घेते म्हणे. हे ऐकून मी पण शॉक होते आणि माझ्या बाजूला हे उभे होते, तर ते तर नाहीच म्हटले की नको, राहतो आम्ही उभं, बसू दे तिला. पण त्या एकदम हक्काने म्हटल्या की नाही दे इकडं, त्यांची जरी मुलगी असेल एकतर त्या मांडीवर घेतील किंवा मग मी मांडीवर घेते. कदाचित हा व्हिडिओ त्यांनी कधी पाहिलं तर त्यांना हे आठवलंच किंवा छान पण वाटेल त्यांना. मग त्या लगेच म्हटल्या की दे, मी मांडीवर घेते तिला. सुरुवातीला तर ती येत नव्हती ती. हे बघा इथं मी दाखवते, मागच्या बॅक साईडला 5 चेअर आहे आणि इथं मधामध्ये मला जागा भेटली होती. मग त्या दिदीला त्यांनी आवाज दिला, मग ती त्यांच्या मांडीवर गेली आणि मी आणि शंभू तिथं बसून घेतलं. मग थोडा वेळ शंभूच्या पप्पाला पण थोडं उभं राहावं लागलं, नंतर त्यांनी पण बसून घेतलं. तर अनुभव हा आला की आपण जर दुसऱ्यासाठी
दुसऱ्याच्या सोयीचा विचार केला तर आपल्या सोयीचा विचार परमेश्वर करतो. म्हणजे काय की ऑलरेडी आम्हाला आधीच उशीर झालेला होता, त्यात जागा पण नव्हती आणि एवढ्या दूर प्रवास उभं राहून करायचा आहे तर मी विचार पण नाही करू शकत, कारण माझे पाय दुखतात आणि शंभू पण होता त्यातल्या त्यात, त्याला थोड्या वेळाने झोप पण आली होती. पण मी हाड विचार कसा करू ना डोक्यात की मी त्या दिदीचं सीट घेईन, तिला उठवल आणि मी तिच्या जागेवर बसेल. तर मी डोक्यात एकच विचार केला, जर झाली पुढं सीट रिकामी तर बसून घेऊ, नाही तर ठीक आहे उभं राहून प्रवास करू. आणि मेन म्हणजे सीट रिकामी व्हायचा प्रश्नच नव्हता येणार, कारण प्रवास दूरचा होता आणि जास्तीत जास्त दूरचेच खामगावच्या आसपास जवळजवळचेच थोडे पॅसेंजर सगळे बसलेले होते. पण डोक्यात एक फक्त चांगला विचार केला की जाऊ दे, ती बसलेली ना, काही उठवायचं नाही कोणाला. फक्त या विचाराने तिला तिचं म्हणजे तिला जागा भेटली आणि माझी पण सोय झाली. तर हा एवढा छान अनुभव आला. नंतर नाश्ता करण्यासाठी गाडी थांबली होती, म्हणून मग सर्वात आधी तर आम्ही जांभूळ घेतले. जांभूळचं सीझन चालू होतं आणि मग रस्त्यात येताना पण खाल्ले. नंतर नाश्त्यामध्ये भजे मूगवडा आणि अजून काय होतं ते घेतलं, नाश्ता केला आणि प्रवासाला सुरुवात केली. नंतर शेगावला पोचल्यानंतर आम्ही मंदिरात न जाता डायरेक्ट भक्तनिवासला गेलो, कारण दुपार झालेली होती. बॅग वगैरे सगळ्या जमा केल्या, चप्पल जमा केली आणि तिथं ही जगात एकमेव असं मंदिर आहे की तिथं आपल्या चपला ते त्यांच्या हाताने उचलून ही स्वयंसेवा राबवतात. त्यानंतर भक्तनिवासमध्ये बाहेर सगळे लोक बसलेले होते, मग आम्ही पण फ्रेश होऊन थोडा वेळ बसलो. शिदोरी काय घरून नेलेली होती ती आम्ही तिथं गेल्यावर खाल्ली. नंतर आम्ही मंदिरात दर्शनाला जाण्यासाठी रेडी झालो आणि दर्शनाला गेलो. आणि सगळीकडं काय जे कोणी माऊली स्वयंसेवक तिथं आलेले असतात ते आपल्याला माऊली म्हणून बोलवतातच, पण ते रिकाम्या हाताने कधीच उभे नसतात. प्रत्येक कोणाच्या हातात झाडू, सुपली, पोछा, मशीन, काही ना काही असतंच. तिथं एवढी स्वच्छता का दिसती की ते स्वतःच्या मनाने स्वच्छता करतात आणि दुसऱ्याने केली तरी ते आदराने आणि प्रेमानेच सांगतात की माऊली कृपा करून हे उचलून घ्या, माऊली हे खाली पाडू नका. ते ज्या भावाने ज्या आदराने सांगतात ना, तर खरंच एवढं छान वाटतं. आणि कधी आरडाओरडा नाही आणि एकदम शांतता, म्हणजे सांगायची गरजही पडत नाही की इथं शांतता राखा. जसे समोरचे शांतता ठेवतात तिथं गेल्यानंतर आपणही तसंच आचरण करायला लागतो. दर्शन घेऊन आल्यानंतर अगदी 7 रुपयाला प्लेटभर पोहे भेटले आणि 7 रुपयालाच तो एवढा छान चहा भेटला. त्यानंतर आम्ही संध्याकाळी नाश्ता केला. जेवायला अजून बराच वेळ होता आणि यांची इकडं परत साफसफाई सुरू झाली होती, कारण ऊन होतं आणि फरशी खूप तापलेली होती. भाविकांच्या पायाला त्रास होऊ नये म्हणून सगळीकडं पाणी मारण्यात आलं आणि सगळं क्लीन करून घेतलं आणि थोडं गारवा पण निर्माण झाला. आता तुम्ही म्हणसाल की मंदिरात तर दर्शनाला जाऊन आली, मग फोटो व्हिडिओ कुठे? तर झालं असं की काही दिवसांपूर्वीच मंदिरात फोटो आणि व्हिडिओ घेण्यास बंदी केलेली आहे, कारण मागेच तिथं काहीतरी प्रॉब्लेम झाला आणि त्यांनी त्याच्यावर बंदी टाकली. मग आपण तरी कशाला उगाच काढायचे ना. मग दर्शन घेऊन झाल्यानंतर आम्ही बाहेर आलो आणि बाहेर तिथं आपल्यासाठी काही हार वगैरे जे काही पाहिजे असेल ते घेतले. मी ही छोटीशी मूर्ती घेतली गजानन महाराजांची, माझ्याकडे नव्हती आणि मला घ्यायची पण होती. आणि तिथल्या बाकीच्या वस्तू बघून पण हे घेऊ का ते घेऊ, बरंच काही वाटत होतं. मोठी मूर्ती पण घ्या वाटत होती, पण मग जे योग्य आहे तेच घेतलं. नंतर प्रसाद घेऊन घेतला, पेढा घेतला आणि आता मी तुम्हाला मंदिराचं कळसाचं दर्शन घडवणार आहे. तर आता इथं बघू शकता तुम्ही. तर अशा प्रकारे कोणाला जरी यायचं असेल दर्शनासाठी तर बिनधास्त येऊ शकता. आणि इथं राहायची पण सर्व उत्तम सोय आहे, गरम पाणी पण आहे. भक्तनिवासमध्ये सर्व प्रकारची सोय केली जाते. 3 दिवस मिनिमम आपण इथं राहू शकतो. दर्शन घ्यायचं, आता मी फोटो काही दिले, ते फोटो बघून तुम्ही दर्शन घेऊन घ्या. हा आतला भाग आहे मंदिराच्या. हे गजानन महाराजची मूर्ती, फोटो. दुसऱ्या दिवशी आम्ही सकाळीच प्रसाद घेतला. मंदिरात महाप्रसाद पण असतो कंटिन्यू. आणि नंतर आम्ही परतीच्या प्रवासाला लागलो. तर अशा प्रकारे आमची ट्रिप सक्सेसफुल छान पार पडली. तुम्हाला कोणाला जरी जायचं असेल तर तुम्ही बिनधास्त जाऊ शकता. तिथून राहायचं वगैरे काही टेन्शन नाही, ते आपल्याला स्वतः पास देतात आणि अगदी म्हणजे 70 रुपयात 150 रुपयात अशी आपली रूम तर नाही, आम्ही हॉलमध्ये झोपलो होतो, कारण सगळ्यांसोबत छान वाटतं तिथं. तर बाय.